पुढचा पुकारू का सभापती? देतील प्रश्न क्रमांक 6 9699. सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, या ठिकाणी माणगावच्या क्रीडा संकुलाची जी काही वाईट अवस्था झाली त्या संदर्भात हा महत्त्वाचा प्रश्न आहे की अतिशय दयनीय अशा प्रकारची स्थिती आमच्या ताई तिथल्या माणगावच्या आहेत. इमारतीला तडे गेले, गळती होते, सगळं क्रीडा साहित्य खराब झालं आहे, खराबच नाही तर गायब झालं आहे आणि खेळाडूंना ज्या आवश्यक त्या सुविधा हव्यात त्या मिळत नाहीत. आणि माणगाव तालुक्यातील शेकडो युवक युवती नव्हे तर आजूबाजूच्या श्रीवर्धन असेल, महाड इथून त्या ठिकाणी या क्रीडा संकुलावर क्रीडापटू अवलंबून आहेत. सभापती महोदय, 2020 पासून हे वापरात नाही. 2020 सर्व पत्रे उडून गेले, त्याची दुरुस्ती केली गेली, पण त्याचा अजिबात सभापती महोदय त्या ठिकाणी उपयोग झाला नाही. पाण्याची व्यवस्था नाही. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी 3 कोटीचं सभापती महोदय इस्टिमेट केलं. पूर्वीच्या इमारतीची दुरुस्ती असेल, नवीन इंडोर गेमसाठी हॉल असेल, पाण्याची व्यवस्था असेल, याचा त्यात समावेश आहे. शासन इमारतीच्यासाठी निधीची मागणी करतो, आपण निधी मंजूर केला असं समजतं. त्याचे स्टेटस काय ते समजलं पाहिजे. क्रीडा संकुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी माझी या ठिकाणी मागणी आहे. आणि या संकुलाच्या देखभालीची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्यावर होती त्याच्यावर आपण काय कारवाई या ठिकाणी कराल. आणि माझी एक मागणी आहे मंत्री महोदय, या ठिकाणी पोलादपूर तालुक्याला क्रीडा भवन व्हावं म्हणून अनेकदा जवळपास 7 क्रीडा मंत्र्यांनी रिमार्क्स मारवलेत, प्रस्ताव पाठवा, मंजूर करा. म्हणजे सरकार कुणाचंही असो, तुमच्या मंत्र्यांच्या रिमार्क्सला पण केराची टोपली दाखवतात. त्याच्यामुळे निदान आता मंत्री महोदय रायगडचे आपण आणि रायगडच्या विषयावर जरा गांभीर्यानं आपण लक्ष घालावं. पोलादपूरचं तालुका क्रीडा भवन त्या ठिकाणी मंजूर करण्यासंदर्भात आज घोषणा करावी. एक आणि कोकणामध्ये शहरांमध्ये मोठमोठी स्टेडियम्स आहेत. आज कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल. आज उदय सामंत साहेब आपण हेवीमेट मंत्री आहात, तुम्ही त्या ठिकाणी सांस्कृतिक विभागात आपलं काम, क्रीडा क्षेत्रात आपलं काम. माझी विनंती आहे, आपण जरी मंत्री महोदय आपल्याला एक मोठं स्टेडियम रायगड रत्नागिरीमध्ये कोकणसाठी त्या ठिकाणी व्हावं. मोठं निधी रत्नागिरीत आहेत ते करा, म्हणजे आपण रायगडच्या लोकांना यायला, ताई तुम्ही कॉल घ्या काय तो, परंतु एक मोठं स्टेडियम जसं वानखेडे आहे त्या धर्तीचं मी बोलतोय. MCAचं त्या ठिकाणची बांद्रा आहे, तिकडे हे आहे. तर मला वाटतं तशा अशीच जी आपल्या कोकणात स्टेडियम आहे. तुम्ही BCAचे अध्यक्ष झालेले आहात. नाही, सांस्कृतिक नाट्य क्षेत्रात त्यांचे आता पॅनल आलं निवडून ना. अशीच जी तुम्ही जरा याच्यात लक्ष, तुम्ही MCAचे अध्यक्ष राहिलेला आहात, तुम्ही ऑल इंडियाच्या पण त्या ठिकाणी तुम्ही सचिव की ट्रेझरर म्हणून काम केलंय. तर कोकणसाठी नाही, सुतारवाडीलाच नको सगळं. अशीच जी कोकणात एक भव्य स्टेडियम वानखेडेच्या धर्तीवर उभारण्याबाबत आपण काही प्रयोजन करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती. सभापती महोदय, सन्मान्य वरिष्ठ सदस्य आदरणीय प्रवीण भाऊंनी माणगावच्या क्रीडा संकुलाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. मला आपल्या माध्यमातून त्यांना माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे, दक्षिण रायगडच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि मधल्या कालावधीमध्ये बहुतांशी तालुक्यामधले क्रीडा संकुलाचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं. मग त्याच्यामध्ये श्रीवर्धन असो, तळा असो, अगदी रोहा असो, म्हसळा असो. त्याच वेळेला माणगावच्या क्रीडा संकुलाची इमारतसुद्धा मंजूर झालेली होती. 2020 आलेल्या चक्रीवादळामध्ये ते नादुरुस्त झालं. त्याच्या लगतच्या क्षेत्रामध्ये खरं तर विभागीय क्रीडा संकुलासाठीची जागा ही आम्ही क्रीडा विभागाला हस्तांतरित केली. मधल्या कालावधीमध्ये 85 कोटीचा त्याचा प्रस्तावसुद्धा क्रीडा विभागाकडे मान्यतेसाठी पाठवला. पण त्या कालावधीमध्ये नवी मुंबई म्हणजे रायगड जिल्ह्यामध्येच असणाऱ्या नवी मुंबई खारघर क्षेत्रामध्ये हे विभागीय क्रीडा संकुल असावं अशा पद्धतीचा एक प्रस्ताव आणि मग त्या संदर्भामध्ये काही विभागाकडे सुद्धा हिअरिंग्स वगैरे झाल्या आणि तालुक्याचं क्रीडा संकुलाच्या लगतच असणारी ही विभागीय क्रीडा संकुल आलं की मग तालुक्याचं क्रीडा संकुल त्याच्यामध्ये मर्ज करण्यात येईल अशा पद्धतीचा साधारणपणे क्रीडा विभागाच्या धोरणानुसार तिथे कारवाई सुरू होती.
पण मधल्या कालावधीमध्ये ते प्रलंबित राहिल्यामुळे 2 कोटीचा निधी हा क्रीडा विभागाने माणगावच्या तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर केला. 3 कोटीचा निधी मंजूर केला, त्यातले 2 कोटी त्यांनी हस्तांतरित तिथं केलेले आहेत. त्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून तिथे विभागाची बैठक ही घेण्यात येईल आणि त्या कामाला गती देण्यात येईल. आणि त्याचबरोबर लगतची जे संबंध क्षेत्र आहे जिथं विभागीय क्रीडा संकुल होतं, नाशिक विभागामध्ये 2 विभागीय संकुल त्यांनी मंजूर केलेले आहेत विशेष बाब म्हणून. त्या पद्धतीचाच प्रस्ताव हा कोकणासाठी जरीही खारघर नवी मुंबई क्षेत्रामध्ये विभागीय संकुल येत असलं तरीही उपविभागीय संकुल अगदी स्विमिंग पूलच्या फॅसिलिटी सहित आणि क्रिकेटच्या फॅसिलिटी सहित हे माणगावमध्ये द्यावं या संदर्भातला स्वतंत्र प्रस्ताव हा तयार करण्यात येईल. आणि तत्पूर्वी हे तालुका क्रीडा संकुलचं काम हे त्या ठिकाणी वर्षभराच्या आतमध्ये करण्यात येईल. पोलादपूरच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी हे केला. खरं तर गेल्याही वेळेला तालुक्यातून जागेचा प्रस्ताव हा आम्ही मागवण्यात आला होता. तिथं काही विभागाची जागा आहे ही क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करून तिथं तालुक्याचं क्रीडा संकुल बनवावं. प्रवीण भाऊ आपण त्यामध्ये पुढाकार घ्या. सन्मान्य मंत्री महोदय विधानसभेचे तिथले प्रतिनिधी भरत शेठसुद्धा आहेत. आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन जागा उपलब्धता दिली तर त्याची मंजुरीसुद्धा यंदाच्या वर्षी क्रीडा विभागाच्या वतीने ही त्या ठिकाणी केली जाईल. माणगावच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या संकुलाच्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. पण तरीसुद्धा उपविभागीय क्रीडा संकुलासाठी प्रपोजल ही त्याच्यामध्ये तयार करण्यात येईल. हे झालं की नवीन सगळं करू बोलतात पण आहे त्याला निधी देत नाही. आता रत्नागिरीचं क्रीडा संकुल आहे, 15 कोटी रुपयाची आवश्यकता आहे आणि उद्योग मंत्री महाराष्ट्राचे इथे बसलेले आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटला उद्योग खातं मदत करतं आणि कोकणातल्या त्या क्रीडा संकुल रत्नागिरीचं त्याला पैसे उपलब्ध होत नाही. ते दुर्दैवी बाब आहे. माझी या निमित्ताने या ठिकाणी आपण बी कोकणातल्यात, तुम्ही तालुका सभापती झालं, काहीतरी उपकार कोकणवर करा सभापती महोदय. देऊन टाका. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी सरकारला सूचित करावं सरकारला की 15 कोटी रुपये रत्नागिरीच्या क्रीडा संकुलाचं जे अर्धवट अवस्थेत काम आहे त्यासाठी निर्देश सभापती आपण तशा प्रकारचे निर्देश द्यावेत. ताई बोला, देता का नाही? सभापती महोदय, तालुका क्रीडा संकुलसाठी क्रीडा विभागाच्या धोरणानुसार 5 कोटीचा निधी हा उपलब्ध करून दिला जातो. पण विशेष बाब म्हणून रत्नागिरीच्या तालुका क्रीडा मुख्य संकुलासाठी आणखी निधी देण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी 15 कोटीचा ते म्हटलं, तर त्या संदर्भातला प्रस्ताव हा विभागाच्या 20 कोटी नको आम्हाला देत असेल तर 15 कोटी द्या. 15 कोटीचा निधी हा सकारात्मक त्या संदर्भातला प्रस्ताव हा तयार करून सन्मान्य उद्योग मंत्री सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर प्रस्ताव तयार केला जाईल. उद्योग मंत्र्यांना काही बोलायचं, उरलेले पैसे ते देते. मला एवढंच बोलायचं, सभापती महोदय, आपण आज तालिकेवर बसलेला आहात, तुम्ही देखील कोकणातले आहात. तुम्ही आमदार झाल्यापासून रत्नागिरीमध्ये बरेच वेळा येऊन गेलेले आहात. सिंदूर